चला तर मैत्रिणींनो, रात्रीच्या जेवणात रिमझिम पावसामध्ये शरीराला मस्त अशी ऊर्जा देणारं काहीतरी पौष्टिक बनवूया. तर त्याकरिता परातीमध्ये 2 कप गव्हाचं पीठ, पाव चमचा हळद, लाल तिखट, धना पावडर, जिरे, चवीनुसार मीठ आणि 2 चमचे तेल घातलं. थोडं थोडं करून पाणी घालून व्यवस्थित असा मीडियम घट्टसर गोळा मळून घेतला. आता या कणकेचे छोटेसे पेढे एवढे गोळे घ्यायचे, हातावर गोल करायचे आणि पसरट आकार देऊन घ्यायचा पुरीप्रमाणे. जेवढ्या शक्य आहेत तेवढ्या या पातळ पुऱ्या बनवून घ्यायच्या. आता या जरा वेळाकरिता साईडला ठेवून देऊयात आणि एका मोठ्या आकाराच्या बाउलमध्ये डाळी काढून घेऊ. त्यामध्ये अर्धा वाटी तूर डाळ, 2 चमचे मुगाची डाळ, 2 चमचे मसूर डाळ आणि 1 चमचा चणा डाळ घेतली. स्वच्छ धुवून एका कुकरमध्ये काढून घेऊयात. आता यामध्ये 1 ते 1.5 तांब्या पाणी घालायचे, चिमूटभर हळद, 1 चमचा साजूक तूप घालायचे आणि तयार केलेल्या संपूर्ण पुऱ्या घालायच्या. आता कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या काढून घेऊ. कुकर आपला थंड झालेला आहे. झाकण खोलून बघते तर डाळ अगदी व्यवस्थित मौसूत शिजली होती. लगेच फोडणीची तयारी करूयात. त्याकरिता कढईमध्ये 2 चमचे तेल, मोहरी, जिरे, बारीक चिरलेलं लसूण, आलं आणि बारीक चिरलेला कांदा घातला. व्यवस्थित परतवून घेतला. आता 1 सुकी लाल मिरची, हिंग, हळद, लाल तिखट, धना पावडर, काळं तिखट घालायचे. व्यवस्थित असं परतवून घ्यायचे. हे मसाले व्यवस्थित शिजावे याकरिता पाव कप पाणी घातलं. आता कांदा मऊ होईपर्यंत किंवा याला तेल सुटेपर्यंत परतवून घेऊ. लगेच बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेली मेथी घालायची. या मेथीऐवजी तुम्ही पालक, शेपू किंवा मग कांद्याची पातही घालू शकता. व्यवस्थित परतवून घ्यायचे आणि शिजवून घेतलेलं हे डाळीचं मिश्रण घालायचंय. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. जर असं आपल्याला हे घट्टसरच वाटतंय त्यामुळे गरजेनुसार पाणी घालायचंय. छान असं सरसरीत असायला हवं, जेणेकरून घशाला हे खाताना शेकही मिळेल, म्हणजे सूप सारखं होईल. चवीनुसार मीठ घालायचे आणि खदखदून अगदी छान अशी एक उकळी काढून घ्यायची. सर्वांत शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात. आपल्या चमचमीत मिक्स डाळीच्या मेथीतील चकोले या ठिकाणी तयार झाले आहेत. याला बरेच जण वरणफळ देखील म्हणतात. तुम्ही देखील नक्की ट्राय करा. बाय बाय.